85% आरक्षण देणारे छत्रपती शाहूराजे। आणि मगाशीच मी सरांना बोललो, सर ही चळवळ आमच्या लोकांची नाही, मुळात लक्षात ठेवून घ्या, मारमान चांबा डोंबर वगैरे या लोकांची ही चळवळ नाही। बुद्ध ते शाहू महाराजांच्या पर्यंतचा जो इतिहास आहे तो ओबीसी जातीच्या लोकांचा आहे। आणि या लोकांची चळवळ ज्या महामानवाने स्वतःच्या खांद्यावरती घेतली, फक्त खांद्यावर घेतली नाही तर ती दंडाच्या पेनावरती पेलली, फक्त पेलली नाही तर त्या पेनाच्या टोकावरती संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून ही संपूर्ण उभी व्यवस्था ज्यांनी आडवी केली आणि या देशाच्या लोकांना न्याय समता बंधुत्व दिलं, या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आज माझ्या देशाला वाटते। 1.5 दिवस शिक्षण घेऊन बहुजन समाजासाठी स्वतःचं मूलमंत्र निर्माण करून 20,000 लोकांचा मोर्चा काढणारे अण्णाभाऊ साठे अशा संपूर्ण महामानवांना, मातांना मी वंदन करतो। आणि त्यांच्या विचारांची गरज या देशाला आहे, या माणसांना आहे, या देशातल्या प्रत्येक गोष्टीला आहे असं माझं मत आहे। कारण मित्रहो, तुम्ही ऐकलं असाल 10 दिशा शाळेमध्ये शिकवल्या जातात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, पूर्व आणि पश्चिम। पण मित्रहो, 11वी दिशा असते ती म्हणजे पोटाची, आणि पोट शांत असेल तर 56 इंचाची छाती तयार होते, आणि ती छाती तयार झाली तर मस्तक शांत होतं, आणि ते शांत मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही। इतकी ताकद कशातून आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आहे। त्याचं कारण असं का, तर या देशामध्ये आज लोकशाही आली, या देशामध्ये आज लोकशाही आली, या देशामध्ये आज ठोकशाही आली, या देशामध्ये नेहरू आले, गांधी आले, शास्त्री आले, शेवटी इंदिरा गांधी आल्या, त्यांनी गरिबी हटवचा नारा दिला। गरिबी काय या देशामध्ये हटली नाही, गरीब मात्र हटला गेला। या देशामध्ये मोदी आले, या देशामध्ये मोदी आले, बेरोजगारीचा नारा दिला, बेरोजगारी काय हटली नाही, मात्र 2 कोटी युवक मात्र बेरोजगार झाले। ही या देशाची अवस्था आहे। या देशातल्या युवकांच्या समोर, महाराष्ट्रातल्या युवकांच्या समोर आज भोंगे आले, त्यांच्या मुलांच्या हाती मात्र UPC MPC ची पदे आली। आजचा युवक विचारामध्ये सडतो आहे, आजचा युवक विचारामध्ये सडतो आहे, बाबासाहेबांच्याकडे पाहून संविधानाकडे न्याय मागतो आहे, नाहीतर आमच्यातून कोणीतरी तयार होईल या विचारात जिंकतो आहे। बाबा तुम्ही परत याल या विचारात कळकळून हसतो आहे। त्यांचे विचार आमचे डोके, आणि म्हणून तर या आंबेडकरी चळवळीचे वाटोळे झाले, म्हणून तर या आंबेडकरी चळवळीचे वाटोळे झाले। आणि वाटोळे झालेल्या चळवळीला बांधायचं काम आजच्या युवकांच्या खांद्यावरती आहे। आणि ते समजावून घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा समजावून घेणं गरजेचं असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आपण पाहिला, ते त्यांचं शिक्षण हा जर प्रवास पाहिला, अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, आणि तीच परिस्थिती आजही आमची आहे। बदलत्या काळानुसार जरी मोबाईल अँड्रॉइड जरी असला तरी तीच परिस्थिती या देशातल्या शिक्षण व्यवस्थेनं आमच्या समोर केलेला आहे। सरांनी मला मागाशीच एका गोष्टीचा उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल्स एज्युकेशन सोसायटी निर्माण केलेली होती, जे मिलिंद कॉलेज निर्माण केलेलं आहे, त्याची अवस्था आमच्या गटातटाच्या राजकारणामुळे सर नापीक झालेली आहे असं मला म्हणावंसं वाटतं। आणि हीच व्यवस्था या देशामध्ये निर्माण झालेली आहे। कारण नेतेगिरीचा छंद आहे, हो अहो नेतेगिरीचा छंद आहे, पण विमाचं काम बंद आहे। बस विमाच्या गादीवरती तोच बिचारा अंध आहे, इकडे नेता तिकडे नेता सुळसुळाट चालू आहे। निरखून बघा जरा, तो तर पैशातच गुंग आहे, अशी अवस्था या नेत्यांची झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। आणि म्हणून या नेत्यांनी शिक्षण व्यवस्था निर्माण केल्या नाही, हॉस्टेल्स निर्माण केले नाही, नोकरीची व्यवस्था नाही, समाज कल्याणमधून ज्या ज्या स्कीमा येतात त्या आमच्या समाजापर्यंत पोहोचत नाही। ही अवस्था बहुजन समाजाची निर्माण झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। आणि ही भरून काढण्यासाठी अशा भिकाजी सारख्या युवकांची गरज आहे। त्यांच्या खांद्यावरती बहुजन समाजाचा वारसा आज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे, आणि ती चळवळ चालवण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून निर्माण करणं गरजेचं आहे। सरांनी बोलता बोलता एक वाक्य बोललं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संघटना बांधणं गरजेचं आहे। खरंच ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 3 संघटना दिल्या त्या बांधणं गरजेचं आहे। आणि या माध्यमातून आज बौद्ध महासभा निपाणी बेळगाव जिल्ह्यामध्ये कार्यरत असताना याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण पाहत असताना बुद्ध समजावून घेणे गरजेचं आहे। तो कुणाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारधारेतून तुम्हाला आम्हाला समजणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, आमची अवस्था नेमकी काय झालेली आहे, युवक आम्ही नेमकं कुणाला म्हणायचं आहे, ज्याला मान आहे, ज्याला किंमत आहे, ज्याला मन आहे, ज्याला हिंमत आहे, त्याला युवक म्हणायचं। पण खरा युवक कोण आहे, जो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो त्याला मी युवक म्हणतो। तर आजच्या युवकांची अवस्था काय झालेली आहे, उपाशी पोटाला अन्न नाही, उघड्या अंगाला वस्त्र नाही, बोडक्या माथ्याला छत नाही, अशी अवस्था त्या युवकांची निर्माण झालेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते। तर आई गेल्या